जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सोनाळा फाट्याजवळ बुधवारी रात्री भीषण अपघात झालाय। टाटा 460 टेम्पो पलटी होऊन दुचाकीवर असलेल्या 3 जणांना धडक दिल्याने यात दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे। दुचाकीवरून प्रवास करणारे मयूर गणेश चौधरी वय वर्ष 25, शंकर भगवान चौधरी वय वर्ष 35 राहणार माणिकनगर धुळे आणि मयूर देवेंद्र गढरी वय वर्ष 24 हे जामनेर येथून परतत असताना सोनाळा फाट्याजवळ अपघात झाला। दुर्दैवाने मयूर चौधरी व शंकर चौधरी यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर मयूर गढरी याला गंभीर अवस्थेत जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघाताची कारणे शोधली असता व्यापारी पंकज लोढा यांनी निष्काळजीपणे रस्त्यावर वाळवण्यासाठी मका टाकल्याचे समजते। यामुळे दुचाकी घसरून ती पलटी झालेल्या टेम्पोच्या खाली गेली। टेम्पो चालक शेख सलीम शेख राहणार शिवना तालुका सिल्लोड हा देखील गंभीर जखमी झाला आहे। अपघाताबाबत मयूर चौधरी यांचे काका रघुनाथ चौधरी यांनी फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार व्यापारी पंकज लोढा आणि टेम्पो चालक शेख सलीम शेख यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पहूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन सानप या प्रकरणाचा तपास करत आहे। हा अपघात रस्त्यावरील हलगर्जीपणामुळे झाला असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। प्रशासनाने या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे।